नमस्कार. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ चंद्रपूर व SDFC परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन मधबाळ प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. प्रशिक्षणाचे आयोजक कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर. तसेच या 10 दिवसाच्या प्रशिक्षणाचे नियोजन परिवर्तन आदिवासी उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत केलेले आहे. आज याच प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आपण नैसर्गिकरित्या मधमाशाचे प्रात्यक्षिक कसे करायचे, नैसर्गिकरित्या मधमाशा कशा पकडायच्या याबद्दल आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. प्रात्यक्षिकाला मुख्य प्रशिक्षक म्हणून दत्तात्रेयजी येरगुळे आपल्याला लाभलेले आहे. तसेच आज आपल्याला या प्रशिक्षणामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यामध्ये आपल्याला मधयंत्राच्या सहाय्याने मध कसे काढायचे, आपल्याला मधमाशा कशा पकडायच्या, त्यामध्ये राणी माशीचा काय महत्त्व असतो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला मार्गदर्शन श्री दत्तात्रेयजी येरगुळे यांच्या मार्फत होणार आहे. धन्यवाद. ही वारुळात त्याला उधळीचं जे डुंबर म्हणते, वारुळ म्हणते त्याला. ज्याला आपण दुरून पूर्ण माती काढायची आहे, त्याच्यानंतर त्याला हे त्याचे पोळे काढायचे आपल्याला. कॉलनी जर उडली आणि एखाद्या जर समजा खूप मोठ्या दाट झुडपात जर गेली काठीच्या याच्यात, तिथं आपण कुऱ्हाड मारू शकत नाही. आपण याच्या साहाय्यानं तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि ती कॉलनी कॅप्चर पण करू शकतो. आलं लक्षात? पाणी घेऊन येतो. बारीक निरीक्षण करतात एक दुरून. हा डोंगर काय बरं? हा ना, कायचं मूळ आहे? सुबाबडीचं. खालचा होल हे वाली माती आहे ना, बुजवशील त्याच्यात. खालच्या होलामध्ये थोडं लक्ष करू दे. सांग बोर्ड म्हणा लाजोर का फोटो सांगा. थांब थांब. होईल मागून असून तर माझ्या कधी हे आहे ना, हे काढला का आपल्याला? एक मिनिट घेऊन घे. समोर समोर थोडसा बोला ना. बढिया व्हिडिओज आहे ना. एक नंबर पाहून घ्या. दिसतंय का व्हिडिओ मध्ये? पूर्ण पूर्ण फोटो क्लिअर. थोडं त्या साईडचं काढलं ना. माशा कमी आहे. ते माशा तर वर गेला ना. वर गेल्या. पोळा आहे ना. प्लास्टिक ते जाऊ दे. ते याच्यात नाही राणी. नाही. एक मिनिट. हां, त्यामध्ये जे सिंगल अंडे दिसत आहे, आलं का लक्षात? सिंगल अंडे आहे, अडी अवस्था आहे, कोस अवस्था आहे, आणि हे जे वर आलेली जे हे आहे हे नरांची आहे.
हे जे वर आले ना यांच्यातून नर जन्माला येते. याच्यामध्ये बघा हे पूर्ण असे पांढरे पांढरे अंडे जे आहे सिंगल अंडे हे राणी माशीनं टाकलेले अंडे आहे. म्हणजे एवढं काम केल्यावर आपल्या लक्षात आलं का इथं 100% राणी आहे. म्हणजे आता आपल्याला ही कॉलनी पकडता येईल. आणि हे जे आहे इकडे हे भोवताला ग्रुपमध्ये हा कामकरी माशांचे आहे. अच्छा हा आणि हे जे वर दिसते ना नर मासे. एक दोन याच्यामधून नर निघते. हे सगळी मग अळी अवस्था अंडी अवस्था आहे आणि ही कोस अवस्था अच्छा हे कोणती अवस्था आहे? अंडी अवस्था आहे ना. अंडी आहे याच्यात. हे बघा ना इथं कामकरी मासे जास्त दिसतात. छादीचे व्यवसाय हे करायचं माशा उडून जाते. आणि हे पोळं बांध ना तिकडंच ठेव. सावलीत ठेवशील. प्रेस नका करू हा. इकडे ते प्लास्टिक पण आता कसं गरमी आहे ना पोळे पूर्ण नरम येऊन विशालची ओळखी ती ना आलो आता काहीच टेन्शन नाही. तू भाऊ दिसतंय का इथं? आता इथे हे काय बाजूला दिसली ना तुझी माशी? आहे ते तर भुसली. गेली माशा झाल्या त्या पूर्ण तेव्हा खाली खाली दिसली ठीक आहे. ना ते हे मारत आहे ठेवा ठेवा ते बरं सगळेच मासे आहेत. काहीच ना अरे का करताय तुम्ही? लावायचं नाही ना हे तर चिपक. थोडसा हातवर कामकरी माशीने तो काटा मारलेला आहे आणि आता ते काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. नेमका नाही आजच्या दिवस निघत आहे. काटा मारल्या तिथं मरणं अटळ आहे. ही पद्धती पाहिली दूर वगैरे याले आपण धुळ्यानं पूर्ण माशा उडवत आहोत. येणार नाही ते पोक पोक वाले आवाज येते का ते आहे माझ्याकडे पोक पोक माशा पहिलं खालूनच पकडायच्या आणि खालूनच उडवायचे प्रयत्न करायचे. म्हणजे त्यानं काय होते वरच्या ज्या माशा आहेत त्या वर येते. वरून केलं तर खाली येणार. हा
त्याच्यामध्ये आपण राणी टाकली, बरोबर आहे. राणी इथं आल्यानंतर आपण धूर यंत्रानं माशा उडवल्या आहेत तिथून, आणि सगळ्या माशा ह्या वेलवर म्हणजे जिथं राणी बसून आहे तिथं सगळ्या माशा येऊन बसलेल्या आहे इथं. आता ह्या पूर्ण माशा इथं हे झाल्यानंतर आपण याला बंद करू शकतो. हे बघा रे बा, आता सगळ्या माशा आल्या आहे इथं. आपण आता याला बंद करत आहोत. तोपर्यंत पुन्हा माशा येऊन जाते. बंद करून हा जो आहे तो माइट्स आहे. माइट्स खेकड्यासारखी बाल असते आणि पाहायला गेचुडीसारखा दिसते. माशा पकडते हा. झूम करू याले. माशी खाते का तो मग तो? हो, माशावरच जीवन आहे त्याचं. दोन्ही हात असे लंबी राहते. हात नाही, ते बाल आहे खेकड्यासारखी. एक बाल इकडे वाकला नाही तो, माझ्या हातात नाही त्याचा. पाठा, तळपाठ म्हणतो आपण याला. त्याच्यानंतर हे पिलावा कुटी. आपण याला असं ठेवायचं. हे ठेवल्याच्या नंतर हे क्वीन गेट याला इथं ठेवायचं. हे जे गॅप आहे त्याच्यामध्ये ही माती टाकायची. अशी माती टाकू शकता किंवा काळी टाकू शकता. त्याच्यानंतर ते फ्रेम, पिलावा कोटीची फ्रेम बांधाचे. हे सपटे म्हणजे मजबूत राहते आणि माशांना काढायला त्रास नाही होत. आता पेटीचे जे बारकावे म्हटलं ना मी, हे आपण जेव्हा टाकतो ना याला असं पाहायचं पहिलं याच्यात गॅप आहे का आजूबाजूनं, किंवा हे कोणत्या वेळेस हे कांडकं कमी राहते त्यावेळेस हे पाहून घ्यायचं. म्हणजे माशा इथून घुसल्यावर ह्या गॅपमधून पडायचे चान्सेस राहते. पोळी की चांगली झाली. हे पुळं आहे ना त्याला असं ठेवून द्यायचं पहिलं. त्याला असं प्रेस करायचं. अमोल तू पाहून घे, मग तू ये तशीच राहते बरं. झालं. हा थोडासा मोठा आहे याचा, मग कापून घे. कोण पकडता? अशी ठेव तारावर. हे कशाचं आहे तुम्ही बांधताय? हे नारळाचं पान. अच्छा. हिंदीच्या नाही चालते. हा शिंदोली. हो तेही चालते. पाहा ही पद्धत वेगळी आहे तिथल्यापेक्षा, नाही का? मनोरे सरांनी सांगितलं त्यापेक्षा ही वेगळी आहे पद्धत. मनोरे सरांनी नॉयलांच्या याच्यानं सांगितलं होतं ना. प्रकाशने सांगितलं. माशाला का हातण्यासाठी सोपी गेलं पाहिजे. भी पकड़ा.
एकदम शांततेत हाताळावं लागेल. सर यांना पण एक बांधून बघू द्या. पेटीची सुरुवात करताना फ्रेम जे ठेवतो ना आपण उजव्या साईडनं पेटीची फ्रेम सुरू करायची. उजव्या साईडनं या साईडनं एक पुढं नाही सर, हो उजवी साईड जर आपण चांगली जर ठेवली म्हणजे आपल्याला पेटी पण हाताळायला उजवं जाते आणि आपण इकडल्या साईडनं हे करू शकतो. पेटीचं कुठूनही माशा बनवू शकते पण उजवी साईड जर आपण लावली तर स्टेप बाय स्टेप आपल्याला चांगलं चालता येईल हाताळण्यासाठी. खालून काऊन असं सोडलं कापा लागलं तर काहीच नव्हतं. असं जर असं प्रेस करायचं त्याला बस साधी गोष्ट आहे, काही अडचण नाही. झालं आता तुम्ही बांधा मी धरून ठेवतो. काही चुकत आहे ते. नाही बरोबर आहे. बरोबर कन्फ्यूज करायचं. उपाडी झाली आता बरोबर आहे. गेलं करणार आम्हाला कुठला शेतकरी आहे का माहिती. थांबा गडबड करू वरती थांबा आता आवरा त्याला डिकलं पाहिजे का? हा म्हणजे सीधा धागा घ्या ना. हल्लं नाही पाहिजे ना. पोळ्याच्या काठी आली पाहिजे. आता बांधा. खाली नाही गेलं पाहिजे. कोणता धरून बांधायचा कोणत्या एका साईडचा कोंडा पकडा मदत नाही कोणता एकदम आवरू नको. कोणता? बरोबर आहे बरोबर. हातर तर कापत आहे पण बरोबर आहे. माशात आहे ना डसत नाही ना. नाही काही नाही चुकल्याशिवाय शिकत नाही. मारण गिरण गुरुजी मारलं तर मग हे बांधून दे पेटील टाकून दे. आहे ना ठीक आहे ना मला जायचं काय होत नाही. दुसरं पेटील बांधून दे. पोळ बांधायला मधाचा भाग नाही राहिला पाहिजे. नाही पण ते थोडंसं हेवी होते ना मधा ना हां ते चिरत जाते. चिरत येते. घ्या ना थोडंसं ढिलं असं. हां इकडं पाहणं इकडं पाहून घ्यायचं पहिलं. हे सरळ आला पाहिजे धागा कसा सरळ आला पाहिजे. हां आता आवरा काय होत नाही. बंद आता जमलं घाबरू नका काही थोडंसं नको गुंतू काय थोडीशी भेट वर्गात बसायचं नापास झालं. बरं काही होत नाही. बरोबर जमान बरं. मी का म्हणतो सर हे याले आता तार नाही. पहिले तार नव्हतीच पेटी यायली. आता तार म्हणजे हे चांगले आहे का ट्रान्सपोर्टिंगसाठी पोळी तुटायची भीती नाही राहत. तार नसलं तर बांध. आता आपली कॉलनी पाहिजे किती आहे हे आपण अंदाज लावला तर 3च फ्रेमची म्हणजे वसाहत आहे. आपण 2च फ्रेम बांधल्या ह्याच्यामध्ये बाकी फ्रेम सगळ्या खाली टाकायच्या. अच्छा म्हणजे मासे संख्येवर आपण फ्रेम बांधायच्या. नाही नवीन जर कॅप्चरिंग करून जर टाकत असेल जास्तीत जास्त किती मोठी कॉलनी जरी असेल पण बाहेरून आणलेले 2च पोळे बांधायचे. अच्छा हां. आणि आपल्याकडे तर नसल आता मी तर हे कधी बांधत नाही पुढे कारण पेटीतलाच ताजं पुढं देतो. दाबाच ना कापत नाही. फ्रेम पकडताना अशी पकडायची बांधताना केव्हा अडी अवस्था कुठलं ते विशाल सारखा करून घ्यायचा पैसा. आता कसं वाटतं थोडा चिपकू हा भाग चिपकला पाहिजे पोळीला.
नारळाच्या झाडाचा खूप फायदा आहे. नारळ पण लागले ना हो पहिलंच वर्ष हो का ह्यासाठी लागले का व्हॉट्सअप पाठवून द्या तुम्हाला. कधी झाड आहे ते बापा 8 वर्ष झाली. हो का एवढं लेट लागते का तरी नारळाला दुसरं पुढे आहे ना तिथं ठेवून आहे काही तिथं नेऊन ठेवून दे हे तुकडे हे सगळे ह्या पिठ्यावर आहे पण मशा खाऊन टाकते. ढिला आहे. पदारा नाही जमत असेल ना सर चाकू नाही पकडताय कसं पकडायचं इथं आहे ना 5 मिनिट नाही लागत कॉलनी टाकायला. त्या दिवशी तुम्ही अशी टाकली होती का? म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती पाहिजे नाही का आता ही कॉलनी बिलकुल 5 मिनिटात आपली पेटीमध्ये जाते पा आणि सगळ्यांनी कान लावून पाहून घ्या जो सापासारख्या माशा धुवून काढते. साधी आयडिया. सो आवाज येता हे धाका वगैरे नाही लागत ना ते काहीच गरज नाही. गेल्या माशा पूर्ण हे बघा राणी गेली याच्यात जर असल तर आपण पाहून घेऊ. बनी तेथपर्यंत राणी पटकन उतरते. दिसते काही तर झटकू नका. सगळ्या माशा गेल्या. नाही राणी गेली राणी. किती वेळ लागला आपल्याला टाकायला? 5 मिनिट नाही. खाली पकडा असं दिसतं सगळ्यांना. पुढे बांधा नंतर बांधते ताईत सगळं. रुमाल हा व्हिडिओ दिसलं पाहिजे इकडे बाहेर होती. समुद्र आहे निघला डबल पकडलं तिला. हे असं होतं ते थोडी जर का गॅप जरी राहिली तरी गडबड होते. डिव्हिजन घेते रे बाबू ती कॉलनी. हे बा हा कप तयार करताय बा. दिसला? हो हो काढून दप्तर करता. याच्यात भरते रॉयल जेली. हे डबल पोळं तयार जर झालं तर मग याचं म्हणजे आपल्याला कोणतं हे म्हणजे याच्यामध्ये नुकसान म्हणा किंवा नाही, हे आपल्याला तपासायला त्रास होते. हां हां दुसरं काही म्हणजे हे नाही. हो. ठेवा मुले पद्धतशीर. हे बघा पेन्सिल दाखव. अंडे टाकलं का? 1 मिनिट. नाही अंडे टाकावा. ह्याच्यात जो दिसते ना ह्याच्यामध्ये तो रॉयल जेली आहे आतमध्ये. हां झालं. त्याला झूम करून पण रॉयल जेली निघली पाहिजे. हे बा सर
हे जे छिद्र आहे ना याच्यामध्ये पहा जो पांढरा पदार्थ जो दिसते ना हो हो तो रॉयल जेली आहे. मध्ये येतो. अंड अजून टाकायची आहे राणी तिथं. ओके ओके. आता पोळं जर काढलं तर ते टाकलं का तिथं? हा आता त्याला डिस्ट्रॉय म्हणजे काढून टाकायचं का ते? आपल्या डिव्हिजन नाही याचं. मागच्या वर्षी रवी भाऊ यांना ट्रेनिंग दिलं आणि ह्या खादीच्या माध्यमातून याला पेट्या पण भेटल्या. अशी त्या आपल्यासारखाच होता हा भाऊ पहिले, आपल्यासारखेच प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी तयार केलं ते. हे व्हाईट वाले काय दिसून राहिले आता? ते नराचे आहे ना ते? नराचे, हा. नराची शेल आहे. याच्यात नरसेल जास्त आहे. याच्यात पकडा ना. उलट आहे. त्यांनी तिथे धागे बांधले होते पा फरक लक्षात आलं का तुमच्या? हे माशांना कातरलं. हे ठेवू का? किती पेट्या आहे इथे? 8 7 पेट्या. हे खादी ग्रामोद्योगवाल्याकडूनच आले ते. पहा, तुम्हाला जे मी काल सांगितलं का पहिल्या पोळ्यामध्ये अंडे पहिल्या आणि शेवटच्या अंडे पिले राहत नाही, फक्त पराग आणि मध राहते. त्याच्यात पहा पूर्ण पोलं नाही आणि हा मध आहे. तर आपल्याला हे पोळं बांधून सुपरले बांधायचं आहे. टाकून दे मध्ये. हे सुपर लावताना आपल्याला पोळं बांधूनच लावा लागते सुपर. हो शेवटचे 2 चिटकून घेतो झात ना. पात्याने फ्रेम कशी ठेवली बा. आणि तेच चालल्या पूर्ण आता मध्ये. चावते एक माशी. याचा जाताना पण केलं खूप बरं हळूहळू चकून उलट चकून तिकडून दिसत असं. कधी कधी या फ्रेमवर राणी पण राहते. हा तुमचं हिशोबानं माशा उतरवण्याची पद्धत पाहून घ्या. म्हणजे या पद्धतीनं जर आपण असं हळूहळू ठोकलं पूर्ण माशा उतरून जाते. असं पोळं पाहून घ्यायचं. आलं लक्षात? पहा सगळेजण पाहून घ्या. याची बांधण्याची पद्धत खालू बांधायची. हा असं बांधायचं याले. आपण फक्त हे इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे त्याच्यासाठी हे बांधणे. पाण्यात पकडतो. तेच बघू. इकडला साईड. हॅलो फक्त इकडं तिकडं नाही गेली पाहिजे त्याच्यासाठी बांधणं आहे. टाईट घेत आहे. शेवटच्या याच्यामध्ये हे राहत नाही ना म्हणून.
फिक्स येते हं? हिंदुलीचं आणायला का बरं? जागा सकाळी कापून ठेवले घरी. हिंदुली अमोल लक्षात आलं ना? याच पद्धतीनं बांधायचं. का? पोळे असं तर पोळे असं पोळ्यावर तर आहे. माशाची संख्या पाहून, नाही तर माशा कमी राहायच्यानं मग हे जास्त झालं तर काही फायदा होणार नाही. बरं मेन किडा लागायचे चान्सेस राहते, म्हणून जास्त पोळे बांधायचे नाही. काळजी नाही करत. हॅलो हे पेटीतले ते म्हणा सुपरमधले ना ना. हे आता खाली झाली ना आलं लक्षात. हे असं ठेवण्याचं कारण म्हणजे कमी पोळ्याची पेटी मदत. फास्ट काम करते. माशा भरपूर आहे ना मधामध्ये. हा सुपर प्रश्न विचार वरती ठेवायचा. कुठं इकडे आहे इकडे नाही नाही ते काही कामाचं नाही. हे असंच ठेवायचं. हे लागू लाग झालं. आलं लक्षात. चलो तुम्ही नितेश भाऊ खाली बसून ही आहे आपली मधाची पेटी. आता आपण मध काढणार आहोत. माशा आहे पेटीत. हे असं ठेवायचं कारण त्याच्यात माशा आहे. हळूहळू ह्या माशा आपल्या पेटीमध्ये इथून इकडे जाते बा काही वेळाने. असं फुकून घ्यायचं किंवा असं ठोकूनही घेता येते. आता आपल्याला सीलवालं नाही याच्यात कारण सील लागायचं आहे, पण आता हे दाखवासाठी काढायला लागत आहे. अशा माशा उतरवून घ्यायच्या. हे बघा हे भरले. आता फुल भरला आहे. ह्या बरोबर आता हे सील लागत आहे याले. असं पूर्ण असा प्लेन भाग येते तो असा चाकून काढावं लागते. आता हे लागून नाही इथं.
हे जे आहे ना याला असं या पद्धतीनं हे काढून घ्यायचं. आता आपण दरवर्षी आम्हाला हे लाकूड बदलावं लागेल. आम्ही आता नाही का केलं, याच्यामध्ये जुनं पंख्याचं बेरिंग फिट केलं आणि त्या घुटक्याला पण आहे. ही फ्रेम अशी टाकायची, साधी आयडिया आहे. इथं पण बेरिंग आहे. हे असं ठेवलं या पद्धतीनं एक साईडचं पूर्ण मध निघलाय. दिसतंय का मध? मध दिसत आहे का? नाही. इकडं मध आहे. आता याला फ्रेमला पलटवून घ्यायची. पुन्हा फिरवून घ्यायचं. पोळं खराब झालं का पा? फक्त जे आपण सील कापलं होतं तेवढाच डाग लागला. पोळं जशान तसं पाहून घ्या, काढू नका. पूर्ण मध निघलं आहे त्याच्यातलं. सगळेजण पाहून घ्या. काय पूर्ण फोटो खाल्ला 5 मिनिटं नाही लागत. बरं ना काढा. त्याच्यात असं ना 100 ग्रॅम आलंच असेल. ओके.